माझं नाव मनोज. सोलापूरच्या MIDCमध्ये एका कंपनीत मी सुपरवायझर म्हणून काम करतो. माझ्या घरात माझी आई, एक अविवाहित बहीण आणि माझी बायको श्रुती, असे आम्ही 4 जण राहतो. श्रुती साध्या घरची पण अत्यंत कष्टाळू मुलगी होती. माझी ड्युटी कधी पाळ्यांची असायची, त्यामुळे मी अनेकदा थकून घरी यायचो. गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्या घरात रोज एकच कटकट चालू होती. मी कामावरून आलो की माझी आई माझ्या कानात विष घालवायची. मनोज, तुझी बायको दिवसभर फक्त अंथरुणावर लोळत असते, घरातल्या कामाला हात लावत नाही. मी आणि तुझी बहीण राब राबतो आणि ही महाराणीसारखी झोपा काढते. मी अनेकदा श्रुतीला समजवायचा प्रयत्न केला, पण ती नेहमी रडलेल्या आवाजात म्हणायची, अहो असं नाही आहे, मी सकाळपासून उठून सगळं करते. पण आईच्या शब्दांवर माझा आंधळा विश्वास होता. मला वाटायचं माझी जन्मदात्री आई माझ्याशी खोटं का बोलेल. मंगळवारचा दिवस होता. मी कंपनीत सलग 12 तास काम करून भयंकर थकून घरी आलो होतो. डोकं दुखत होतं. मी घरात पाऊल ठेवताच पाहिलं की श्रुती बेडरूममध्ये पाठीवर हात ठेवून डोळे मिटून पडली होती आणि माझी आई आणि बहीण हॉलमध्ये बसून TV बघत होत्या. आई मला बघताच म्हणाली, बघितलंस, आली तुझी बायको झोपून. आम्ही सकाळपासून काम करून आमची कंबर मोडली आणि ही नुसती लोळते. माझ्या रागाचा बाण फुटला. मी थेट बेडरूममध्ये गेलो आणि श्रुतीला जोरात ओरडलो. मी तिला कसलीही स्पष्टीकरण देण्याची संधीही दिली नाही. तुला माझ्या घरात फक्त फुकटच्या भाकऱ्या तोडायला आणलंय का? माझी म्हातारी आई काम करते आणि तुला लोळायला लाज नाही वाटत? आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भर आणि चालती हो तुझ्या माहेरी. मला तुझे तोंडही दाखवू नकोस. मी रागाच्या भरात तिचा हात पकडून तिला अक्षरशः घराबाहेर काढलं. श्रुती ढसाढसा रडत होती. ती हात जोडून म्हणत होती, अहो फक्त एकदा माझं ऐकून तर घ्या. माझ्या कमरेत. पण मी तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. ती रडत रडत तिच्या माहेरी निघून गेली. माझ्या आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच आनंद आणि विजय दिसत होता. एके दिवशी दुपारी 3 वाजले होते असतील. मी पुन्हा कंपनीत गेलो होतो, पण माझ्या लक्षात आले की माझ्या एका महत्त्वाच्या मशीनच्या दुरुस्तीची फाईल मी घरीच विसरलो आहे. मी घाईघाईत गाडी काढली आणि घरी आलो. मी घराचा दरवाजा उघडणार तितक्यात मला आतून आईचा आणि बहिणीचा हसण्याचा आवाज आला. दरवाजा थोडा उघडाच होता. मी तिथेच थांबलो आणि त्यांचे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्या एका क्षणात माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बहीण हसत म्हणत होती, आई काय भारी प्लॅन केलास ग तू. फायनली ती कटकट घरातून निघून गेली. आता दादाचा सगळा पगार आपल्याच हातात राहील. अगं जावंच लागणार होतं तिला. साधी बोळी होती ती. रोज पहाटे 4 वाजता उठून संपूर्ण घराचा स्वयंपाक करायची, अंगण झाडायची, कपडे धुवायची, लादी पुसायची. इतकंच नाही तर सगळ्यांना वेळेवर चहा नाश्ता मिळावा म्हणून स्वतःची तब्येत विसरून धावपळ करायची. पण मागच्या महिन्यापासून तिची तब्येत सतत बिघडत होती. अंगात ताप, अशक्तपणा आणि सतत कंबरदुखीमुळे ती नीट उभीसुद्धा राहू शकत नव्हती. शेवटी डॉक्टरांकडे तपासणी केली तेव्हा कळलं की तिला किडनीचा गंभीर संसर्ग झाला आहे. डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, जर वेळेवर उपचार आणि पूर्ण विश्रांती घेतली नाहीस तर आजार आणखी गंभीर होऊ शकतो. बहीण आश्चर्याने म्हणाली, मग ती आराम का करत नव्हती? दादा तर तिच्यावर खूप प्रेम करतो ना? आई कपटी हसू देत म्हणाली, प्रेम करतो म्हणूनच तर मी तिला गप्प बसवलं. मी तिचे सगळे मेडिकल रिपोर्ट लपवून ठेवले होते. तिला धमकी दिली होती की जर तू हे मनोजला सांगितलंस तर तो तुझ्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करेल आणि मला तिच्यावर एवढे पैसे वाया घालवायचे नव्हते. आईच्या चेहऱ्यावर कसलीच खंत नव्हती. उलट ती अभिमानाने पुढे बोलत होती, मी मुद्दाम तिच्याकडून सगळी जड कामं करून घ्यायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती बिचारी वेदनेने तडफडत काम करायची. अनेकदा तर तिच्या हातातून भांडीसुद्धा पडायची, पण मी तिला नाटक करतेस म्हणून ओरडायचे. दुपारी जेव्हा वेदनेने ती अंथरुणावर पडायची तेव्हाच मनोज कामावरून यायचा. मग मी त्याच्या कानात भरायचे, तुझी बायको आळशी आहे, काम टाळते. आणि माझ्या वेड्या मुलाने माझ्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या बायकोलाच घराबाहेर काढलं. हे शब्द ऐकताच माझ्या छातीत धस झालं. माझ्या डोळ्यांसमोर श्रुतीचा तो फिकट पडलेला चेहरा आला. ती अनेकदा काहीतरी सांगायचा प्रयत्न करायची, पण मीच तिच्यावर ओरडून तिला गप्प बसवलं होतं. तिच्या डोळ्यातलं दुःख मला आज अचानक समजू लागलं होतं.
माझा राग, अपराधीपणा आणि पश्चाताप इतका वाढला की मी जोरात दरवाजा ढकलून आत गेलो. मला पाहताच आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी काहीही न बोलता थेट आईच्या कपाटाजवळ गेलो. कपाट उघडून सगळं सामान अस्ताव्यस्त फेकू लागलो. साड्यांच्या ढिगाऱ्याखाली मला श्रुतीची मेडिकल फाईल मिळाली. थरथरत्या हाताने मी ती उघडली आणि रिपोर्टमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सर्व्हर किडनी इन्फेक्शन, कंप्लीट रेस्ट रिक्वायर्ड. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या मुलीने या घरासाठी स्वतःची तब्येत पणाला लावली तिलाच आम्ही कामचोर ठरवलं होतं. माझी जन्मदात्री आई पैशासाठी इतकी निर्दयी होईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी आईकडे पाहिलं. ती नजर चुकवत उभी होती, पण आता कोणतं स्पष्टीकरण ऐकायचं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हणालो, आई, आज तू फक्त श्रुतीला नाही तर तुझ्या मुलालाही कायमचं गमावलं आहेस. हे बोलून मी तिथून निघालो. संपूर्ण रस्ताभर माझ्या डोळ्यासमोर श्रुतीचा चेहरा आला होता. तिचं शांतपणे सगळं सहन करणं, माझ्यासाठी उपाशी राहणं, तापातसुद्धा माझी वाट बघणं आणि मी तिच्यावरच संशय घेतला. मी थेट बार्शीला तिच्या माहेरी पोहोचलो. दारात श्रुती शांतपणे बसून रडत होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. चेहरा पूर्ण उतरला होता. मला पाहताच ती उठली, पण तिच्या डोळ्यात आता प्रेमापेक्षा भीती आणि तुटलेला विश्वास जास्त दिसत होता. मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि तिच्या पायावर डोकं ठेवलं. मला माफ कर श्रुती. तू वेदनेत असताना मी तुलाच दोष दिला. नवरा म्हणून तुझं रक्षण करू शकलो नाही. मला आयुष्यभर स्वतःची लाज वाटत राहील. श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांसमोर शांत बसून रडलो. नंतर मी तिला घेऊन सोलापुरात परत आलो, पण आईच्या घरात नाही. एका छोट्याशा भाड्याच्या घरात, जिथे खोटा अहंकार नव्हता, टोमणे नव्हते, होतं फक्त प्रेम, विश्वास आणि एकमेकांची काळजी. कधीकधी आईवडिलांवरचा आंधळा विश्वास आपल्या स्वतःच्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातो आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा उरतो फक्त पश्चाताप.